4 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणेतून गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले. 28 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी रूपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णू भागवत यांना जुने CBS नाशिक येथून आरोपी राकेश सोनार व 5 अनोळखी इसम यांनी फिर्यादी रूपचंद भागवत व विष्णू भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबून 4 कोटी 10 लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करून त्र्यंबकेश्वर वाडीवरे मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मागितलेल्या रकमेतील 2 कोटी 10 लाख रुपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी यांना सोडून फिर्यादी यांचा भाऊ विष्णू भागवत याचं अपहरण करून घेऊन गेले. या घटनेवरून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 69/2024 भादवी कलम 364 प्रमाणे 29 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल होता. सदर गंभीर स्वरूपाच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर गुंडाविरोधी पथक यांना आदेश दिले. या आदेशानुसार प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुंडाविरोधी पथक यांना सूचना देऊन आदेश दिले. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत हे नाशिक रोड परिसरात गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली सराईत गुन्हेगार राकेश सोनार हा गुन्हा घडल्यापासून मध्य प्रदेश व मुंबई, पुणे या भागात आपलं अस्तित्व लपवून फिरत आहे. सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांना ही माहिती देऊन तात्काळ 18 जुलै 2024 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, DK पवार, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण यांना पुणे येथे रवाना केलं. पोलीस पथकाने पिंपरी चिंचवड, पुणे येथील हिंजवडी परिसरात जाऊन जुन्या गाड्या खरेदी विक्री करणारे व गॅरेज काम करणारे इसम यांच्याकडे चौकशी करून आरोपी राकेश सोनार हा सुसगाव हिंजवडी येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती मिळाली. सुसगाव येथील स्थानिक लोक व गुप्त बातमीदार यांच्याकडून भाडोत्री राहणाऱ्या इसमाची माहिती घेऊन तांत्रिक व मानवी कौशल्य वापरून 19 जुलै रोजी समर्थ कृपा बंगला, भगवतीनगर, सुसगाव, हिंजवडी, पुणे येथून हवा असलेला आरोपी राकेश आबालाल सोनार, पाटील पार्क, चुंचाळी शिवार, सातपूर, नाशिक याला शिताफीने ताब्यात घेऊन पुढील तपासाकामी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, DK पवार, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रवीण चव्हाण, मलंग गुंजाळ, राजेश सावकार, सुनील अडके, निवृत्ती माळी, सुवर्ण गायकवाड, मनीषा कांबळे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.